नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खमकर आज तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि मित्रांनो हा व्हिडिओ एका इन्व्हेस्टमेंटच्या सोल्युशन विषयी आहे, इन्व्हेस्टमेंटच्या एका प्रोडक्ट विषयी आणि हा प्रोडक्ट आहे गव्हर्नमेंटचा। ॲक्च्युअली एनपीएस हे नाव बऱ्याच जणांनी ऐकलं असेल। याला कोण नॅशनल पेन्शन स्कीम किंवा नॅशनल पेन्शन सिस्टीम असं आपण याच्यामध्ये संबोधित असतो। तुम्हाला माहिती आहे का, एनपीएस हे खूप सारं फेमस आहे भारतीय लोकांमध्ये आणि याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय तर हे कॉस्ट इफिशियंट आहे, याच्यामध्ये टॅक्स सेव्हिंग करता येते, याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आणि याच्यामध्ये एक सेव्हिंग पण होत असतं आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे ॲक्च्युअली एनपीएस ही गोष्ट फेमस झालेली आहे। परंतु आज थोडं आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया, कारण एनपीएस काय आहे, काय लोक इन्व्हेस्टमेंट करतात आणि कोणी केली पाहिजे का नाही केली पाहिजे, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला ह्या व्हिडिओच्या शेवटी मिळायला मदत होईल। तत्पूर्वी या चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल क्विकली सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा आणि खाली आम्ही विविध कम्युनिटी ग्रुपच्या लिंक दिले ते जॉईन करा, जेणेकरून अजून भविष्यात काय वेबिनार्स वगैरे असतात त्याच्यामध्ये तुम्ही मला पटकन कॅच करू शकता आणि मला जॉईन करू शकता। तुम्हाला माहिती आहे का, नॅशनल पेन्शन सिस्टीम ही ॲक्च्युअली 2004 साली सुरू केली होती आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही जी चालू केली होती ना, ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एम्प्लॉयला चालू केली होती। पण एक महत्त्वाची ॲक्च्युअली याच्यामध्ये गोष्ट अशी होती की या स्कीममध्ये ॲक्च्युअली फक्त नवीन गव्हर्नमेंट एम्प्लॉयला जॉईन करता येत होतं आणि इम्पॉर्टंट बाब होती याच्यामध्ये म्हणजे याच्यामधून आर्मी पर्सन्सला वगळलं होतं, त्यांना नव्हतं याच्यामध्ये घेतलं गेलं। परंतु जशी ही स्कीम थोडी मोस्ट फेवरेट होत गेली, 2009 साली ॲक्च्युअली ही स्कीम सगळ्या भारतीय नागरिकांसाठी ओपन की चला सगळेजण प्रत्येक जण ह्या सिस्टीमचा ह्या एनपीएसचा फायदा घेऊ शकतं, याच्यामध्ये पैसा लावू शकतं आणि त्याच्यानंतर हे जे सगळं ऑल ओव्हर इंडियामध्ये फेमस होत गेलं। आता एक तुम्हाला माहिती आहे का, ही एनपीएस आहे ना, याच्यावर पीएफआरडीए हे ॲक्च्युअली एक रेग्युलेटरी बॉडी आहे जे याच्यावर कंट्रोल ठेवायचं काम करतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये की अगदी 18 वर्षापासून ते 70 वर्षापर्यंतची व्यक्ती हा या एनपीएस मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो। एक छान बाब एनपीएसची की ज्याच्यामुळे तो मोस्टली फेमस झालाय। पण याचबरोबर याच्यामध्ये दोन महत्त्वाचे बेनिफिट्स आपल्याला पाहायला मिळतात। पहिला बेनिफिट असतो याच्यामध्ये तो म्हणजे रिटायरमेंटचं प्लॅनिंग लोकांना याच्यामधून खूप छान पद्धतीने करता येतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे याच्यामध्ये होणार टॅक्स सेव्हिंग, कारण आजकाल लोकांना टॅक्स सेव्हिंग ही गरजेची गोष्ट वाटते आणि नक्कीच आहे। ह्या दोन्ही गोष्टी ह्या एनपीएस मधून साध्य होतात। आता महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जोही पैसा ह्या एनपीएस मध्ये लावताय ना, तर महत्त्वाची गोष्ट तो जातो कुठे, कुठे इन्व्हेस्ट केला जातो। तर पहिली गोष्ट, याच्यामध्ये तुमच्या पैशामधली काही अमाऊंट इक्विटीज मध्ये जाते, म्हणजे शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट केली जाते आणि याच्यामधला बहुतांश पार्ट हा गव्हर्नमेंट बॉन्ड्स असतील किंवा कॉर्पोरेट बॉन्ड्स असतील याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केला जातो। तो ॲज पर तुमच्या एज नुसार किंवा ॲज पर स्कीम नुसार आहे, जे आपण थोडं डिटेलमध्ये हळूहळू पाहणारच आहोत। आता लक्षात ठेवा, समजा तुम्ही विचार केला की मला एनपीएस मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे, तर साहजिक आहे तुम्ही त्याचं एक अकाउंट ओपन करता आणि हे अकाउंट ओपन केल्यानंतर ना तुमच्यासाठी एक 12 अंकी पीआरएएन नंबर अलॉट केला जातो। हा पीआरएएन नंबर म्हणजे तुमचा एक आयडेंटिफिकेशन नंबर आहे, जी ही तुम्ही एनपीएस इन्व्हेस्टमेंट करणार आहात ती त्याच्यामार्फत याच्यामध्ये करणार आहात, माहिती आहे तुम्हाला। आणि सगळ्यात महत्त्वाचं बेनिफिट याच्यामध्ये असं आहे की ह्यामध्ये जी आपण इन्व्हेस्टमेंट करतो ना, ही एटीसी अंतर्गत टॅक्स सेव्हिंगसाठी कामाला येते, ज्याच्यामध्ये अगदी 1.5 लाखापर्यंत आपल्याला पैसे इन्व्हेस्टमेंट करता येतात। परंतु हे एवढंच नाहीये, ओके। एनपीएसची जी काही स्कीम आहे तर ही एक सबसेक्शन आहे एटीसीसीडी1, याच्या अंतर्गत पण टॅक्स सेव्हिंगच्या कामाला येते किंवा याचा वापर करून आपण टॅक्स सेव्हिंग करू शकतो। मित्रांनो, आता ही झाली ढोबळ मानाने ॲक्च्युअली एनपीएस बाबतची माहिती की एनपीएस काय आहे, एनपीएस काय करतं आणि इन्व्हेस्टमेंट कुठे जाते। परंतु एनपीएस मध्ये इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही करताय तर याच्यामध्ये नॉर्मली 2 प्रकारचे अकाउंट्स ओपन असतात, ओके। आता त्याच्याविषयी जाणून घेऊया, ज्याच्यामध्ये असतो एक टियर 1 अकाउंट, दुसरा असतो टियर 2 अकाउंट। मोस्टली टियर 1 अकाउंटचा मेन फोकस असतो याच्यामध्ये पेन्शन फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करणे, पेन्शन मिळवणे, पेन्शनचं प्लॅन करणे, ओके। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते टियर 2चं अकाउंट, ज्याच्यामधून आपण मोस्टली इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग करतो। आता अशा पद्धतीने हे टियर 1 आणि टियर 2 जे अकाउंट आहेत त्याच्याविषयी आपण थोडं अजून डिटेलमध्ये चर्चा करूया, म्हणजे तुम्हालाही समजेल की आपल्याला याच्यामध्ये कुठे फोकस करणं गरजेचं आहे किंवा कशावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे। आता मित्रांनो, यामध्ये आपण जाणून घेऊया टियर 1 अकाउंटच्या बाबतीत। तुम्हाला माहिती आहे का, टियर 1 अकाउंट जे आहे ना, याचा मेन पर्पज आहे रिटायरमेंटचं प्लॅनिंग करण्यासाठी आणि बहुतांश लोक याचं रिटायरमेंट प्लॅनिंग करण्यासाठी खूप इफेक्टिव्हली वापर करतात। आता महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जेव्हाही टियर 1चं अकाउंट ओपन करता तेव्हा याच्यामध्ये तुम्हाला नॉमिनीज ऍड करता येतात आणि अगदी हे नॉमिनीज 3 पर्यंत तुम्ही ऍड करू शकता, वाईफ असेल, मुलं असतील, ह्याच्यामध्ये आपण कोणालाही करू शकतो। आता महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये, जो पण याच्यामध्ये ऍप्लिकंट आहे की जो हे टियर 1चं अकाउंट ओपन करतोय त्याला मिनिमम
6,000 रुपये याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावे लागतात त्या वर्षामध्ये. आणि महत्वाची गोष्ट असते याच्यामध्ये या टियर 1 अकाउंटची की याच्यामध्ये जोही पैसा आपण लावतोय ना तो पुढच्या 3 वर्षासाठी लॉक इन राहतो, लक्षात ठेवा. आणि त्यानंतर ना आपल्याला तो विड्रॉल करता येतो, ते पण पार्शियली. तुम्ही सगळे अमाऊंट विड्रॉल करू शकत नाही आणि तेही जर नाही केलं तर अगदी वयाच्या 60 वर्षानंतर ना तुम्हाला त्याच्यामधून विड्रॉल करता येतो, कारण हा एक रिटायरमेंट प्लॅनिंग साठी बनवलेला प्लॅन आहे आणि त्यासाठीच एक टियर 1चा अकाउंट याच्यामध्ये. ओके, आता महत्वाची गोष्ट, तुम्हाला याच्यामध्ये अकाउंट ओपन करायचंय तर अगदी 500 रुपयापासून आपल्याला याच्यामध्ये अकाउंट ओपन करता येतं. 500 रुपयापासून याच्यामधून आपण सुरुवात करू शकतो. मॅक्झिमम लिमिट काही नाहीये, तुम्ही कितीही टाकू शकता. कारण तुम्हाला वाटते मला फक्त रिटायरमेंटचं प्लॅन करायचंय, कोण म्हणतं मला टॅक्स सेव्ह करायचंय, तर तुम्ही टॅक्स सेव्हिंगच्या पुढेचं लिमिट केलं तर वरचा ऍडिशनल टॅक्स भरून तुम्हाला त्याचाही बेनिफिट घेता येणार आहे. याच्यामध्ये जे पण एम्प्लॉईज आहेत हे पण ऍक्च्युली याच्यामध्ये 2 लाखापर्यंत ऍडिशनल टॅक्स बेनिफिट आपण घेत असतो याच्यामध्ये. आणि महत्वाची गोष्ट काय, सगळ्या प्रकारचे एम्प्लॉईज असतील, गव्हर्नमेंट एम्प्लॉय असतील, कॉर्पोरेट एम्प्लॉयड असतील, सेल्फ एम्प्लॉयड लोक असतील, बिझनेसमन असतील किंवा इतर जे काही लोक आहेत ना सगळी अगदी NRI पासून हे सगळे याचा वापर करू शकतात त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे हा टियर 1 मोस्टली फेमस आहे ह्या NPS मधला. मग टियर 1च्या बाबतीत आपण समजलं, आता बघूया ह्या टियर 2 बाबत. हा टियर 2 काय आहे ते मला माहिती आहे का. टियर 2 जो बनवला ह्याचा मेन उद्देश आहे तुमचा ऍक्च्युली इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग करता यावं, कारण ऑलरेडी टियर 1 मध्ये तुम्ही रिटायरमेंटचं प्लॅनिंग केलेलं आहे. पण ह्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, तुम्हाला वाटतं की मला टियर 2चं अकाउंट ओपन करायचंय, पण टियर 2 तोच व्यक्ती ओपन करू शकतो ज्याच्याकडे ऑलरेडी हे टियर 1चं अकाउंट असेल, त्याला त्याच्यामध्ये करता येतं. लोक टियर 2 मध्ये काय येतात तर एक तर इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग होतं. महत्वाची गोष्ट याच्यामध्ये जोही पैसा आपण इन्व्हेस्ट करतोय ना ह्याला कुठल्याही प्रकारचा लॉक इन पिरियड नसणार आहे तुम्हाला टियर 2 मध्ये. आणि तुम्ही याच्यामध्ये कुठलीही फिक्स्ड अमाऊंट दर वर्षाला मिनिमम गुंतवायची गरज नाही पडत याच्यामध्ये. इथे अगदी तुम्हाला 250 रुपये मिनिमम पासून इन्व्हेस्टमेंट करता येते. ओके, आणि याच्यामधून तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता. आणि अगदी मिनिमम 1000 रुपये जरी असतील तरी नो प्रॉब्लेम, अगदी 1000 रुपये तुम्ही अकाउंट ओपन करू शकता आणि त्याच्यानंतर तुमची इन्व्हेस्टमेंट स्टेप बाय स्टेप सुरू होते. याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही करताय टियर 2 मध्ये तर इथे कुठल्याही प्रकारचं लिमिट नाही मॅक्झिममचं, तुम्ही किती पैसे त्याच्यामध्ये लावू शकता. आता तुम्हाला जो इन्व्हेस्ट केला पैसा त्याच्यानंतर तुम्हाला काही रिटर्न्स आले त्याच्यावर तुम्हाला ऍज पर तुमच्या इन्कम नुसार टॅक्स लागणार. ही गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवा, कारण इथे कुठलाही टॅक्स बेनिफिट तुम्हाला याच्यामध्ये मिळत नाही, ही गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवायची. आता इन्व्हेस्टमेंट तुम्ही आता टियर 1 टियर 2 ही गोष्ट सगळ्यांना क्लिअर झाली याच्यामध्ये. परंतु आता एवढंच आहे का फक्त टियर 1 मध्ये पैसे लावायचे, टियर 2 मध्ये लावायचे किंवा हे अकाउंट ओपन करायचे त्याच्यामध्ये, तर नाही. याच्यामध्ये मित्रांनो टियर 1 टियर 2 नंतरचा पुढचा महत्वाचा ऍक्च्युली भाग असतो. याच्यामध्ये आपल्याला 8 पैकी 1 पेन्शनचा फंड मॅनेजर निवडावा लागतो, जो ऍक्च्युली वेगवेगळे फंड मॅनेजर यांना मॅनेज करत असतात सगळ्या स्कीम्सला. याच्यामध्ये त्यापैकी तुम्ही एक निवडायचं आहे. आता तुम्ही एक पेन्शन फंड मॅनेजर निवडला, एवढं करून भागणार आहे का तुमचं? अजिबात नाही याच्यामध्ये. आता याच्यानंतरचा सगळ्यात पुढचा मेन मुद्दा असतो म्हणजे तुमच्या इन्व्हेस्टमेंटचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. मग हे पर्याय काय असतात याच्यामध्ये, तर 2 पर्याय उपलब्ध असतात. एक असते ऑटो चॉईस, एक असते ऍक्टिव्ह चॉईस. लक्षात ठेवा, हे थोडं स्मार्टली आपल्या सगळ्यांना खेळायचं याच्यामध्ये. आता ऍक्टिव्ह चॉईस असतं म्हणजे काय याच्यामध्ये, तर ऍक्टिव्ह चॉईस मध्ये तुम्ही ठरवू शकता तुम्ही जोही पैसा लावणार आहात याच्यामध्ये, तुमचा जोही फंड मॅनेजर याच्यामध्ये तुमच्या NPS ला मॅनेज करणार आहे, तो तुमच्या टोटल फंडापैकी किती अमाऊंट इक्विटीमध्ये लावावी, किती अमाऊंट कॉर्पोरेट बॉन्ड्स मध्ये लावावी, किती अमाऊंट गव्हर्नमेंट बॉन्ड्स मध्ये लावावी, हे आपल्याला स्वतःला ठरवावं लागतं. आणि त्यानुसार आपण त्याच्यामध्ये चेंजेस करू शकतो, जे आपल्यावरच डिपेंड असतं. ओके, आणि जर आपण नाहीत केलं तर ते ॲज इट इज राहणार आहे. पण जर तुम्ही याच्यामध्ये जो दुसरा पर्याय असतो ऑटो चॉईस, हा पर्याय खूप छान असतो. म्हणजे ज्यांना काही समजत नाही ना ती लोक मोस्टली ऑटो चॉईस निवडतात. ऑटो चॉईस म्हणजे काय, इथे तुम्हाला काहीच करायचं नाही, तुम्हाला फक्त फंड मॅनेजर सिलेक्ट केला याच्यामध्ये, त्याच्यानंतर तुम्हाला फक्त ऑटो चॉईसला गेलं की तुमचा फंड मॅनेजर याच्यामध्ये ठरवतो तुमचं करंट एज आणि त्यानुसार तो तुमचे विविध अँगलने तुमची इन्व्हेस्टमेंट करेल आणि तुमचे ह्या NPS मध्ये पैसे इन्व्हेस्ट करेल, जो ऍज पर तो प्लस मायनस तुमच्या एजनुसार करत राहणार आहे. परंतु लक्षात ठेवा, आता जेव्हा आपण हे ऑटो चॉईस निवडलं, हे ऑटो चॉईस जे असते ना हे ऍक्च्युली 3 भागामध्ये डिवाइड केलं जातं याच्यामध्ये. म्हणजे का, तर इथे काहीतरी क्रायटेरिया असतील याच्यामध्ये, कारण त्या क्रायटेरियानुसारच आपली इन्व्हेस्टमेंट केली जाईल याच्यामध्ये, जो हे फंड मॅनेजर निवडत असतो याच्यामध्ये. ओके, आता मोस्टली याच्यामध्ये असते ह्या 3 भागापैकी ह्या ऑटो चॉईस मधील
पहिला पर्याय असतो ॲग्रेसिव्ह लाईफ सायकल फंड. तुम्हाला माहिती आहे का यामध्ये आपण जी इन्व्हेस्टमेंट करतो ती थोडी ॲग्रेसिव्ह असते. इथे आपल्याला अपेक्षा असते थोडी जास्त रिटर्न मिळावेत, म्हणून इथे आपण जे काही इन्व्हेस्टमेंट करतो, इक्विटी अलोकेशन करतो ना, हे अगदी 75% करता येतं, पण तेही वयाच्या 35 पर्यंत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे का सगळ्यात महत्वाची गोष्ट असते वयाच्या 55व्या वर्षानंतर हे ड्रॅस्टिकली कमी केलं जातं. कारण साहजिक आहे 55 वर्षानंतर फंड मॅनेजरच्या जास्त रिस्क घेऊन देत नाही, कारण आपल्याला याच्यामध्ये चांगले रिटर्न हवे असतात. आता याच्यानंतर दुसरा भाग असतो याच्यामध्ये मॉडरेट लाईफ सायकल फंड. आता हा मॉडरेट लाईफ सायकल फंड हा थोडा एक बॅलन्स ठेवण्यासाठी याच्यामध्ये बनवलाय. याच्यामध्ये काय असतं माहितीये का, 50% अलोकेशन याच्यामध्ये इक्विटीमध्ये केलं जातं वयाच्या 35व्या वर्षापर्यंत, आणि त्याच्यानंतर हे ड्रास्टिकली कमी केलं जातं. आणि तुम्हाला माहितीये का आफ्टर एज ऑफ 55 हे जे काही अलोकेशन हे 10% आणलं जातं खाली. कारण का 55व्या वर्षानंतर थोडी रिस्क लाईफमध्ये आपली वाढलेली असते, आणि त्यामुळे फंड मॅनेजर ज्यादा रिस्क इकडे ऍक्च्युली घेत नसतो. आणि 3 नंबरचा पर्याय असतो याच्यामध्ये कन्झर्वेटिव्ह लाईफ सायकल फंड. आता तुम्हाला माहिती आहे का कन्झर्वेटिव्ह लाईफ सायकल फंडामध्ये ऍक्च्युली फक्त 25% इक्विटी अलोकेशन आपण याच्यामध्ये घेऊ शकतो वयाच्या 35 पर्यंत, आणि त्याच्यानंतर वयाच्या 55 नंतर हे कमी 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 केलं जातं आणि अगदी 5% घेऊन आणलं जातं. म्हणजे राहिलेले 95% आपले पैसे एकतर कॉर्पोरेट बॉन्ड्स आणि गव्हर्नमेंट बॉन्ड्स याच्यामध्येच इन्व्हेस्ट केले जातात. म्हणून ऍक्च्युली लोक याच्यामध्ये मोस्टली ज्यांना काही कळत नाही ना, हा 3 नंबरचा पर्याय निवडतात, ज्यांना सेफ जायचं. आणि लक्षात ठेवा हे सगळं आपल्या एजनुसार आहे. आता ह्या 3 गोष्टी तुम्हाला समजल्या, आणि तुम्हाला माहिती आहे का या सगळ्यामुळे एनपीएस एवढा फेमस आहे. आणि तुम्ही जर बघितला स्क्रीनवर हा आजपर्यंत मी तुम्हाला ग्राफ दाखवलाय, 2018 वगळता तुम्हाला प्रत्येक वर्षामध्ये याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ट्रिमेंडस ऍडिशन झालेलं आपल्याला पाहायला मिळेल, जे दाखवतं की ऍक्च्युली एनपीएस का फेमस आहे. आता लक्षात ठेवा याच्यामध्ये आपण जोही पैसा लावतोय ना, हा मोस्टली 4 कॅटेगरीज मध्ये इन्व्हेस्टमेंट केला जातो. जेव्हाही तुम्ही याच्यामध्ये एक लो रिस्क घेता, लक्षात ठेवा तेव्हा तो पैसा मोस्टली गव्हर्नमेंट बॉन्ड्स मध्ये इन्व्हेस्ट केला जातो. जेव्हा तुम्ही मॉडरेट रिस्कचा पर्याय निवडता याच्यामध्ये, तेव्हा हा पैसा कॉर्पोरेट बॉन्ड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेला असतो. जिथे आपण बऱ्यापैकी हाय रिस्क निवडतो तो पैसा मोस्टली इक्विटी अर्थात स्टॉक्स मध्ये आपल्याला इन्व्हेस्ट केला जातो. आणि जेव्हा तुम्ही व्हेरी हाय रिस्कच्या कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्टमेंट करता, तेव्हा तो अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंडांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट केला जातो. हा सगळं त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कुठे जाते तुम्हाला याच्यामध्ये क्लिअर झालं. इन्व्हेस्टमेंट केली आणि आपल्याला काही वर्षानंतर याच्यामधून पैसे मिळाले. लक्षात ठेवा वयाच्या 60 वर्षानंतर ना तुम्हाला याच्यामधून जे पण पैसे येणार आहेत ना, लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये एक मेन गेम आहे. सगळे पैसे हातात येत नाही. त्याच्यामध्ये टोटल जे पण आपलं कॉर्पस साठलं याच्यामधले 60% 60% आपल्या हातामध्ये येणार आहेत. आता राहतील याच्यामध्ये 40%. आता ह्याच्यामध्ये काय होतं, हे एक ॲन्युटी प्रमाणे बऱ्याच जणांना बघा मंथली इन्कम पाहिजे असतो, आणि त्यांच्यासाठी ते थोडं फायदेशीर ठरतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला मंथली थोडीफार अमाऊंट येते. पण ही अमाऊंट जी येते ती नॉर्मली 5 ते 8% रेंजमध्ये येत असते. परंतु तुम्हाला याच्यामध्ये कन्सिस्टंट दर महिन्याला इन्कम यायला सुरुवात होत असते. ओके, आता महत्वाची गोष्ट याच्यामध्ये की आपल्याला फोकस करायचं. हे सगळं केल्यानंतर आता जो अर्थसंकल्प झाला गे आत्ताचा, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने ना एनपीएस वात्सल्य स्कीम ही लॉन्च केली गेली. आता ही कोणासाठी आहे, जसं आपण बघितलं एनपीएस टियर 1 असेल, टियर 2 असेल, हे मोस्टली प्रौढ लोकांसाठी म्हणजे जे 18 पासून 70च्या रेंजमध्ये त्यांच्यासाठी आणली होती मार्केटमध्ये. परंतु जे लोक छोटे आहेत 18 एजच्या खाली आहेत त्यांच्यासाठी त्यांनी एनपीएस वात्सल्य ही मार्केटमध्ये लॉन्च केली किंवा घेऊन आले आपल्या सगळ्यांसाठी, जेणेकरून त्यांचे पालक मुलांच्या नावाने याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात. त्याच्यामध्ये आता महत्वाची गोष्ट याच्यामध्ये काय, याच्यामध्ये पण काही टर्म्स कंडिशन्स त्यांनी ठेवलेले आहेत. 18 वर्ष पूर्ण झाले ना तर तुम्हाला सगळे पैसे नाहीत काढता येत. त्याच्यामध्ये यामधून तुम्हाला फक्त 20% अमाऊंट ही विड्रॉल करता येते. प्लस जर तुम्हाला वाटलं की आता कंडिशन इमर्जन्सीचे, बाबा इमर्जन्सीमधून काही पैसे आम्हाला काढून घ्यायचे, तर हा 3 वर्षाचा लॉक इन पिरियड झाला, त्याच्यानंतरच आपल्याला अगदी 25% अमाऊंट काढून घेता येते. तो पण 3 वर्षाचा लॉक इन पिरियड पूर्ण केल्यानंतर. लक्षात ठेवा हे महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये. ओके, आता मित्रांनो हे पाहिलं की आपल्याला एनपीएस वात्सल्य काय. पुढची महत्वाची गोष्ट आपल्याला बघायची याच्यामध्ये की हे एनपीएस आहे एवढं लागलं फेमस आहे, पण साहजिक आहे कुठलीही गोष्ट जी असते ना त्याच्यामध्ये जसं की आपण बघतो की काही चांगल्या गोष्टी पण आपल्याला वाटतात, काही निगेटिव्ह गोष्टी पण वाटतात. तर ह्याच्यामध्ये महत्वाचे काही प्रोज काय आहेत आपण बघूया, का लोकांना मोस्टली हे आवडतं याच्यामध्ये. तर पहिली गोष्ट
गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की ह्याच्यामध्ये जी इन्व्हेस्टमेंट केली जाते ना, तर एक प्रकारे बघा एक फोर्सली इन्व्हेस्टमेंट आहे, जिथे आपण थोडं फोर्सली इन्व्हेस्टमेंट करत असतो याच्यामध्ये. आणि महत्त्वाची गोष्ट काय असते, एक लॉक इन पिरियड असल्यामुळे ना एक मोठा कॉर्पस तयार व्हायला याच्यामध्ये मदत होते. कारण काय होतं, जर लॉक इन पिरियड नसताना तर गरज पडली की आपण पैसे काढून घ्यायचा प्लॅन एक पर्याय आपल्या सगळ्यांकडे उपलब्ध असतो. महत्त्वाची गोष्ट एनपीएस का फेमस आहे, तर एनपीएस मध्ये अगदी चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स आजपर्यंत जनरेट केले गेलेले आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट काय आहे, जर तुम्ही याच्यामध्ये एखादा जो प्लॅन निवडताय आणि याच्यामध्ये जर तुम्ही ऍक्टिव्ह मध्ये गेले तर अगदी तुम्हाला 4 वेळा वर्षामधून तुम्ही इन्व्हेस्टमेंटचा जो काही पर्याय निवडलाय ना तो स्विच करता येतो याच्यामध्ये. ही एक चांगली गोष्ट आहे याच्यामध्ये. ओके. आणि महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की 60% अमाऊंट जी निघते याच्यामधून ती अगदी टॅक्स फ्री मिळते आपल्याला. ओके. आता हे झालं फक्त फायदे, पण ते बघून उपयोग नाहीये. आपल्याला थोडे याच्यामध्ये असलेले काही कॉन्स काय आहेत, काय याच्यामध्ये प्रॉब्लेमॅटिक आहे, का लोकांना आवडत नाहीये किंवा याच्यामध्ये काय डिसएडव्हान्टेजेस असं आपण याच्यामध्ये फोकस करू शकतो. पहिली गोष्ट, काही लोकांना आहे ना याच्यामध्ये लॉक इन पिरियड नको असतो. कारण लॉक इन पिरियड असलं की आपण थोडं बांधील राहतो असं वाटतं याच्यामध्ये. त्यामुळे ज्यांनाही लॉक इन पिरियड नकोय अशांसाठी थोडं हे डिसएडव्हान्टेज ठरू शकतं याच्यामध्ये. आता महत्त्वाची गोष्ट काय असते, जे काही पेन्शन तुम्ही घेता याच्यामधून, तर त्याच्यामध्ये फक्त 60 वर्षानंतर तुम्हाला एक 60% अमाऊंट मिळते. राहिलेली 40% तुम्हाला एनपीएस मधून जी काही मिळणार आहे ना ते एक पेन्शन प्रमाणे अॅन्युटी मध्ये थोडी थोडी अमाऊंट मिळत असते. ओके. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट याच्यामध्ये, आपण जिथे अग्रेसिव्ह जातो ना तिथे मॅक्झिमम 75%च आपल्याला अग्रेसिव्हली किंवा इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करता येतात. इतर अमाऊंट आपल्याला करता येत नाही. हा थोडा कॉन्स आहे की ज्यांना वाटतं की थोडं अजून अग्रेसिव्ह जावेत, जास्त रिटर्न मिळवावेत, त्यांच्यासाठी थोडी एक डिसएडव्हान्टेज गोष्ट ठरू शकते मित्रांनो. आणि महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये टियर 2 पॉलिसी. याच्यामध्ये टियर 2 पॉलिसी जेव्हाही आपण विड्रॉल करतो त्याच्यामधून जोही पैसा तुमच्या हातामध्ये येणार आहे ना त्याला ऍक्च्युअली तुमच्या इन्कम स्लॅबनुसार त्याच्यामध्ये टॅक्स लागणार आहे. ओके. टॅक्स लावला जातो किंवा चार्ज केला जातो. त्यामुळे थोडं इथे टॅक्स कॉन्फ्लिक्शन वाढतं याच्यामध्ये. बाकी इतर जर पाहायला गेलं तर एनपीएस ठीकठाक आहे. ओके मित्रांनो, माझं काम होतं एनपीएस काय आहे, एनपीएस मधून आपल्याला काय काय गोष्टींना फोकस केला पाहिजे. कारण बऱ्याच दिवसापासून बऱ्याच जणांची चर्चा चालू होती आणि आज ती तुमच्या चर्चेला एक पूर्णविराम मिळाला. आपल्या चॅनलवर आज आपण एनपीएस बाबत चर्चा केली. याचबरोबर तुम्हाला असं अजून डिटेल शिकत राहायचं असेल ना, साधं सिंपल आहे, खाली लिंक दिलेले आहेत. आम्ही कम्युनिटी असतील, काही सेमिनार्स असेल, आम्ही कन्सिस्टंट घेत असतो. त्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर जावा. त्याच लिंकवरून आमचे कम्युनिटी ग्रुप टेलिग्राम इथे जॉईन व्हा. कारण तुम्हाला वेळची वेळी काहीतरी असं चांगलं मिळत राहील. तुम्ही आमच्याशी कनेक्ट होऊ शकता, शिकत राहू शकता. आता महत्त्वाचा प्रश्न, कसा वाटला बरं व्हिडिओ, काय शिकला तुम्ही याच्यामधून, आणि तुम्हाला कसा वाटला ना प्लीज प्रत्येकाने कंपल्सरी कमेंट करून सांगायचे आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचे. कारण शंभूराज खामकर आपला असा एकमेव मराठी चॅनल आहे ज्याच्यामध्ये अगदी आम्ही डीपमध्ये जाऊन, खोलामध्ये जाऊन तुमची इन्व्हेस्टमेंट असेल, स्टॉक मार्केट असेल किंवा इतर सगळ्या गोष्टींचं सखोल ज्ञान देण्याचा प्रयत्न करत असतो. तर एक छोटी अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.